नमस्कार, मी सारिका साळुंखे. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. सुरुवातीला एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. टोलनाका ओलांडून सेवा पुरवणाऱ्या स्कूल बसच्या शुल्कात होणार वाढ. तर मुलुंडमधील आमदार सरदार तारासिंह यांचा पुत्र असल्याचे सांगत VIP सेवा उपभोगणारा भामटा अद्यापही फरार. अखिल भारतीय गुर्जर एकता अभियानाअंतर्गत गुर्जर भूषण सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री किशनजी गुर्जर यांचा ठाण्यामध्ये सत्कार करण्यात आला. अखिल भारतीय गुर्जर एकता अभियान ठाण्यामध्ये राबवले गेले. या अभियानामध्ये ठाण्यातील तमाम गुर्जर समाजाचे नागरिक उपस्थित होते. तर मान्यवरांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. संयोजक डॉक्टर राहुल पाटील आणि तृप्ती पाटील यांच्या हस्ते सामाजिक न्याय आणि सशक्तीकरण मंत्री किशनपालजी गुर्जर यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी GM पाटील, अंबरनाथ नगरपालिकेचे अध्यक्ष सुनील चौधरी, फुलदीप सिंह गुर्जर इत्यादी मान्यवर उपस्थित होते. मराठी वाङ्मयाच्या अध्यक्षा मीनाक्षी पाटील यांनीही आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत समाजाविषयी असलेली ओढ येथे व्यतीत केली. तर माननीय मंत्री महोदयांनी गुर्जर समाजाचा इतिहास उलगडत महाराष्ट्रातही गुर्जर समाजाचा पाया मजबूत करू आणि त्याकरिता लागणारे आवश्यक ते मार्गदर्शनही केले जाईल असे आश्वासन त्यांनी या कार्यक्रमांतर्गत दिले. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. मुलुंड विधानसभेचे कार्यसम्राट आमदार सरदार तारासिंह यांचा पुत्र सरदार राजनीत सिंह असल्याचे सांगत अनेकांना लुबाडणारा ठगसेन अद्यापही पोलिसांच्या कचाट्यातून मुक्त फिरत आहे. आमदार सरदार तारासिंह यांचा पुत्र सरदार राजनीत सिंह असल्याचे सांगत हा भामटा हॉटेल्स गुरुद्वारामध्ये राहून VIP सोयी उपभोगत असून अनेकांकडून त्याने पैसे उकळण्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. या प्रकाराची माहिती मिळताच आमदार सरदार तारासिंह यांनी परिमंडळ 7चे DCP डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्याकडे लेखी तक्रार केली आणि संबंधित व्यक्तीवर त्वरित कारवाई करण्याची मागणी देखील केली आहे. मात्र तक्रार करून सुमारे 1 महिना उलटला तरी पोलिसांना या व्यक्तीस शोधण्यास अपयश आलंय. या प्रकरणी सरदार राजनीत सिंह यांच्याशी संपर्क साधला असता आपणच केवळ सरदार तारासिंह याचे पुत्र असून इतर कोणी दावा केल्यास त्वरित पोलिसांशी अथवा कार्यालयात संपर्क साधण्याचं आवाहन करण्यात आलंय. S9च्या बातमीपत्रात वेळ झाली अल्पशा विश्रांतीची. बघता बघता मुलं मोठी होतात आणि त्याच बरोबर मोठी होतात त्यांची स्वप्न. त्यांच्या ह्या स्वप्नांची, भविष्याची आणि सुखद आयुष्याची जबाबदारी TJSBची. उज्ज्वल भविष्य हा तुमचा हक्क आणि अर्थातच TJSBचं कर्तव्य. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. मीटिंगवर मीटिंग्स करतानाही होतील पे सगळे बिल्स. बायको सोबत शॉपिंगला घ्या बॅलन्स चेक करायचा थ्रिल. मित्रांबरोबर पार्टी करताना घ्या फंड ट्रान्सफरचा फील. किचन मधूनही करेल आई तिचा मोबाईल रिफिल. सर्व काही होईल शक्य जर असेल हाती TJSB मोबाईल बँकिंग. ठाणे महानगरपालिका हद्दीत घर घेताय का? मग ते अनधिकृत तर नाही ना, याची खातर जमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना, यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4थ्या मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातर जमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार.
पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती. अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं, स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. S9च्या बातमीपत्रात आपलं स्वागत. टोल नाका ओलांडून सेवा देणाऱ्या स्कूल बसच्या मासिक शुल्कात 300 रुपयांनी वाढ करण्याचा निर्णय आता स्कूल बस असोसिएशनने घेतला आहे. बस तसेच रिक्षा टॅक्सी दरवाढीनंतर आता स्कूल बसचीही भाडेवाढ आहे. 1 जून नंतर नवी दरवाढ लागू होत असून टोलनाके ओलांडून सेवा देणाऱ्या मुंबईतील 50 स्कूल बसने प्रवास करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या पालकांना याचा फटका बसणार आहे. सध्या मुंबई बाहेर जाण्यासाठी किंवा मुंबईत येण्यासाठी दहिसर चेकनाका, मुलुंड पूर्व, मुलुंड पश्चिम, ऐरोली, वाशी हे 5 टोलनाके लागतात. येथून ये-जा करणाऱ्या स्कूल बसची संख्याही 50 आहे. त्यातून किमान 3000 विद्यार्थी प्रवास करतात. सध्या किमान 1100 ते कमाल 1500 रुपये शुल्क प्रत्येक विद्यार्थ्यांसाठी स्कूल बस चालक आकारतायत. तर 1 जूनपासून वाढ झाल्यास विद्यार्थ्यांना सध्याच्या प्रवासी भाड्यात 300 रुपये अतिरिक्त द्यावे लागणार आहेत. S9 न्यूज मुंबई. सिद्धेश्वर तलावाजवळील गोदूताई परुळेकर उद्यानातील खेळाच्या साहित्यांची झाली आहे दुरावस्था. ठाणे महानगरपालिकेचे मात्र याकडे दुर्लक्ष. चंदनवाडी येथील सिद्धेश्वर तलावालगत गोदूताई परुळेकर उद्यान आहे. ठाणे महानगरपालिकेने मुलांना खेळण्याकरिता या उद्यानाची निर्मिती करून खेळाचे साहित्यही येथे बसविले. मात्र उन्हाळ्याची सुट्टी असून लहान मुलांना फारसा या उद्यानाचा उपयोग होत नसल्याचं पाहावयास मिळालंय. आधीच बोटावर मोजण्या इतकी मैदानं ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये उपलब्ध आहेत. त्यातच उद्यानं आहेत, मात्र त्यातील साहित्यांच्या दुरावस्थेमुळे मुलं तेथे खेळाचा पुरेपूर असा आनंद घेऊ शकत नाहीयेत. याचेच उत्तम उदाहरण म्हणजे ठाणे महानगरपालिकेचे गोदूताई परुळेकर उद्यान. या उद्यानाच्या नामफलकातील काही अक्षरे निखळून पडली आहेत, तर उद्यानाच्या आतील बाजूस असलेले खेळाचे साहित्य तुटलेल्या अशा अवस्थेत असल्याचं पाहावयास मिळालंय. झोपाळ्याचे केवळ सांगाडे येथे शिल्लक आहेत, तर काहींचे छप्पर फुटलेले असे आहे. तसेच सीसॉ ही काही ठिकाणचे गायब आहेत. तुटलेल्या खेळाच्या साहित्यांमुळे मुलांना खेळण्यास मिळत नसल्याची खंत त्यांनी व्यक्त केली आहे. गार्डनमध्ये जायचं तर तिथे खेळायला काय आहे नाही, सीसॉ आहे, पण झोपाळा ते पण तुटलेले. झोपाळ्यात तर आता मग आम्ही जातो तर आम्हाला बोलतात तुम्ही लहान मुले आहेत काय हे ते वगैरे. नंतर आता बाजूला जे ग्राउंड आहे ते पण आता सगळी मोठी मुलं खेळतात. सारिका साळुंखे, S9 न्यूज, ठाणे. शहरात दुर्घटना झाल्यास दूरध्वनी आणि मोबाईल बंद ठेवल्यास पालिका अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा आता अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम यांनी दिला आहे. ठाणे महानगरपालिकेचे आपत्ती व्यवस्थापन 24 तास सुरू असते. शहरात एखादी दुर्घटना झाल्यास आणि दुर्घटनेची माहिती देण्याकरिता दूरध्वनी क्रमांक दिले जातात, परंतु अनेकदा विविध भागातील अधिकाऱ्यांचे मोबाईल आणि दूरध्वनी क्रमांक बंद असतात. काही अधिकारी गावाला जाताना त्यांच्याकडील पदभार हा दुसऱ्या अधिकाऱ्यांकडे देतात, मात्र त्याची माहिती आपत्ती व्यवस्थापनाला तितकीशी नसते. त्याबाबत ठाणे महानगरपालिकेतील अधिकाऱ्यांनी आपत्ती व्यवस्थापन विभागाला ही माहिती द्यावी असे आदेश अतिरिक्त आयुक्त अशोक रणखाम यांनी दिलेत. शिवाय पावसाळ्यात अनेक वेळा दुर्घटना घडतात. अशावेळी पालिका अधिकाऱ्यांनी मोबाईल बंद ठेवू नयेत, अन्यथा अधिकाऱ्यांवर शिस्तभंगाची कारवाई करण्यात येईल असा इशाराही त्यांनी दिला आहे. शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. टोलनाका ओलांडून सेवा पुरवणाऱ्या स्कूल बसच्या शुल्कात होणार वाढ. तर मुलुंडमधील आमदार सरदार तारासिंह यांचा पुत्र असल्याचे सांगत VIP सेवा उपभोगणारा भामटा अद्यापही फरार. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.
शेवटी पुन्हा एक नजर आजच्या ठळक घडामोडींवर. S9च्या बातमीपत्रात इथेच थांबू. तोपर्यंत नमस्कार.